लेकरं आणखी आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाही. जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला तर मी सरकार फरकार काहीच बघणार. आणि मराठा बांधवांना लेकरा हो नका रे आत्महत्या करू. आरक्षणच देतो. दम धरा. हो द्या रिपीट. एक वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आई बापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे. माझा शब्द आहे का? फक्त आत्महत्या करू नका. पाटील वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. काय वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट झाली की जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही असं त्यांचं मत आहे. कुठलीही घटना घडली असेल, काय घडलं असेल, तुम्हाला ठेवायचं कसं वरवाडा आम्ही बोलायचंच नाही. काय गोरगरीबाचं काय ते काय बिचळत काय त्याला काय दम नाही का? ना मागं बोललो होतो मी. त्याला काय बोललो का हेंद्र्याला? परत मला बोलल्यावर राग येतो. आम्ही बोललो नाही का? तो बघ ना उद्योग तिथं बघा ठेका घेतला काय? सगळ्याच बोलायचं ना. आम्ही बोलायचं. तू कोण लागून गेला? काय बोलायचं नाही? गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही? दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का? गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही? मराठ्यांच्या बाजून बोलायचं नाही? का बोलायचं नाही? कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी. बस शानपट्टी मारीत जाऊ नको. इथं आमच्या आला आम्हाला माहिती मेले 4 पोर आमचे. देतो माझा तू माकडं उठते बोलत येतं कोणकडे विरोधी पक्ष नेता असला असतो कसला. न्याय मंदिराला म्हणते काय गोरगरीबाचं? न्यायाची जागा तेवढी फक्त विरोधी पक्ष. मेले 4 पोर आमचे. देतो का भरून? म्हणा प्रत्येक याच्यात बोलत जाऊ नको. तो का ठेका घेतला का एकटे? मराठीचा मत घेता कुकड लागत का? छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येते. हेच केलं तो विषयावर. त्याला घेऊ दे कोणाची काळजी घ्यायची. मी आहे इकडं. मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी. त्याला घ्या दे. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं. लय थोडं झालेलं देवारा होईल. आणखी तुपलं बघ मला देऊच नको. नाद लागू माय. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणाले की माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आला. राम शिंदे म्हणतात 2029ला बघून पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. 2031ला मी तू काय बोललो? मी काय बोललो? तुम्ही माणूस चांगला आहे आता चांगलाच म्हणलो मी. काय 600 मतांवर आला असं नाही. मी म्हणायचं नकाच कोण म्हणत असतो. त्याला काय व्हायचं असं मध्ये कोणाला मी म्हणलोच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस. तर मग ते विषय निघाला तर म्हणलं अरे असाच विषय चालू होता. तेव्हा माणूस लय ग्रेट आहे. जात खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं. लय ग्रेट माणूस आहे, सज्जन माणूस आहे असा विषय चालला होता. 600 मतावर आला 500 मतावर आला आपण नाही म्हणतो. आपण टिंगल नाही करत कधी कोणाची. आणि आलं त्यालाच मत असतो मग त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं. माणूस ग्रेट आहे. जात बघत नाही काय नाही. सज्जन माणूस आहे. काम करतो प्रत्येक असा तो विषय चालला. टिंगल टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही त्यांच्याबद्दल. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. कुस्तीच्या दरम्यान जो वाद झाला, एका खेळाडूनं पंचाला मारलं, दुसऱ्या खेळाडूची बाजू ऐकून घेतली नाही. निर्णय जो आहे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय वाटतं? त्यात नाही कळत जास्त जात नाही कळत. काय हे बोल ना आता हा ते विरोधी पक्ष तेव्हा बोल ना. ते होतं सगळ्यात बोलू नको ते बोल ना. मराठा आरक्षणावर बी तेव्हाच बोलू ना. आता कुस्ती खेळायला नंबर 1 माणूस आहे ना महाराष्ट्रात. तुम्ही चिटपट करता डायरेक्ट म्हणून तुम्हाला प्रश्न. आणि मग आता ही आहे ना सध्या याच्याकडे खातं दिलेलं आहे. वगळंटीवारकडे दिलेलं आहे. बरं ते तुम्ही हे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मांडतील आणि ती विरोधी पक्षनेते साहेब परत आमच्या आत्महत्या झाल्यात त्याचा विषय मांडतील आणि कुस्तीचं बी आता ते मांडतील. त्यांना ज्ञानी मला त्यातलं कळत नाही. ज्ञानी महात्मा दिलाय ना. महात्मा बोलतो बघू ना. तुम्ही तोंड घालायची गरज घेराव त्याला. मला घेणं देण्याची साफ झालं तरी. तुम्ही आता म्हणाले की ते आरोपी आहे संतोष देशमुख जे सापडले त्यांना पडद्यामागे घातलं जातंय. हा पडदा कुणाचा आहे? म्हणजे कोण पडद्यामागे घालतोय यांना लपवतोय? लपणार नाहीच. यंत्रणा सोडणारच नाही. आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहे आणि काही फरक पडणार नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण?
अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे, टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे त्याचं नावच घेतलं नाही आपण कॉल कधी घेतलं. पण 20-25 दिवस झाले धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो लोक आवरायचे. त्याने आवरायचं सोडून त्याने माझ्याविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तो लोक आवरतो त्याने माझ्याविरोधात उठविले. माझ्यावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेटे तू कायला मायाना दिला होतो. आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाचं टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावाले हे ते दल्ल काही उचलून आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही कीड आहे कीड राज्याला लागली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा. काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळी त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण्यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय. हीच टोळी हे कोण ताबा आम्हाला किती दिवस बघतो घेतात का नाही त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची एक भेट झाली होती. त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही. काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता. या असं जर टोळी वाटते तुम्हाला आणि टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. काय टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून काय बोलणं झालं की काय अजून पुढे त्या टायमाला दुसरं काय असतं तुम्हाला माहित नाही. सांगा ना मग आता. तेच ना सांभाळा अमकं तमकं दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं. मी तेवढंच गेलतो तेव्हा आलतात निवडणुकीत सांभाळा असं म्हटले होते. अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती होई खरे खोबरं वाटीत होतो आम्ही तिथं होतं काय तिथं कोणी प्रयत्न होता प्रत्येक वेळी. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती. त्यासोबत कराड पण होते वाटतं वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं महाराज आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर. ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे मला अरे बरोबर करा जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय हा ते म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या माहित नव्हतं. मग ते लगेच बाहेर गेलो मी तेवढंच भेटतंय. काय झालं काय त्यांनी जरा शब्दशः सांगा ना काय घडलं होतं त्या. तिच्या याची हुंबल सगळं तुम्हाला लय ही लागली आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माझ्याजवळ तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे ध्यान राहून द्या बाबा प्रचाराला येऊ नका. प्रचार येऊ नका. टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडे आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला मी किती खोटं येऊ नका म्हणायचे टप्परच नाही कोणाची. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळून कुठं जातो दोन्ही मानात आरक्षण देतो महायुती बी महाविकास आघाडी काय बसायचं उघडी. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्याने म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नव्ह मग ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही काय म्हटले येत तिथे यायचं खेळवारण काय तू म्हणजे मासे ही सुरू केला उभाट्यात नांगूर धरलाय. असं की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असाल ना. आम्ही गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही मानं आलीच नाही काहीच नाही. पाय बी पडले असं काहीतरी घडलं डिटेल माहिती घेतली खरे खोट आहे. आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस काय असतंय त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणत त्याला कोणी पण यायचं
पाटील आता हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, तुम्ही काय दर्शन उत्तर घेतले का दिलं? नाही, जरा सविस्तरच सांगा. आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचे सांगा. ओके. नाही आहे तेच मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते अंतर मोठं आहे. आणि मी रात दिवस त्यांना भेटत होतो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातली माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायचं, कारण मी गरिबाचा लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरग आहे. आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं, कारण मी गरिबाच्या घरात वाढले होते. असे रात दिवस जागणार पण भेटायचे, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतो वाटतं अंतरवाली यायचं. आता ते काय हे कोणी नका येऊ असं तो विषय लगातार सुरू असायचा. मला काय ही माणूस भेटला त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असेल. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं, मी सविस्तर सांगायला आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असते, 2 तरी वाजले असते किंवा काय माहीत नाही मला. आता अंदाज नाही सांगू शकतो, कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले थांबले, पण मी झोपलेलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणजे परत असा निरोप आला, म्हणलं झोपलेले म्हणलं गेले असते. पोरांनी सांगितलं की ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही, पुन्हा उठी मध्ये. मग तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी नाव आहे त्याचं आणि आपण नाही तुझ्या भावा दिला पाहिजे. आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही. गेलो काना काय भेटलो तर ते दारात 2 लोक उभं होते, ते एक आणि ते सरमाडी, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी, ते 2 जण उभं होते. मग ते आत आले मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार, कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्याला मारलं होतं. मग ते लोक नारायणगडा होते. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे काय शेतकऱ्याचे नसतात, या मॅटरमध्ये मग मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं. आणि प्रत्येक त्या दिवशी ते आलतं तेव्हा सांगितलं, यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग घेऊ आहे का देऊ हार्वेस्टरचे पैसे बुडीले. तसं म्हणलं ते सांगशील गेलं बाय. असं एवढाच विषय. आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचे काळे मायावर आणण्यात झाला, मायावर ज्यावेळेस आणण्यात झाला त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं, मला मराठ्याचे साठे पहिल्यापासून असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणि काय शब्द होता ना भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबणार या बोलताय बोलतो बोला पाटील, सरळ बोला नका. लक्ष ठेवा. शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा ना. आणखी एक शब्द होता नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमात. म्हणजे जे त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण बस एवढंच होतं. बाकी काय नव्हतं. जाऊ द्या आता सांगितलं तर तेवढंच कशासाठी होता. हे हत्ती गेला शिपूट राहिला कशाला सांगा ते पण. त्या प्रक्रियेत असतंच ना. अच्छा. आता मी काय सांगू. आणि तुम्ही त्या ठिकाणी आपण आताच कोण काढलो म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमचे पाया पडल्या. सगळेच होते सगळेच होते ना तसे. पडलेला नकार देता की होता. हा नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं ते सगळेच पाया सगळेच पाया पडले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी पाया पडले. इतके खालचं मी नाही इतक्या खालचं नाही त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला असेल पाया पडून तर त्याच्यात खालचं काय खालचं नाही. लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं दाबणार.
पण जी प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडंसं काय म्हणतात काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हाईच. तिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेटायची ताकद आहे आपल्याला, लागल त्या ताकदीने त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने भेटत आहे. राजकीय इज्जतीचा प्रश्न काही प्रत्येक राजकीय आहे त्याची इज्जतीचा प्रश्न सोडून देऊ. वाल्मिक कराड पण पडले होते का पायामध्ये? मी काय म्हणतो प्रक्रिया मी म्हणतो त्यात जवळच नाही. मी म्हणतो बरं का जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची काय करू त्याला मी तर काय करू त्याला. पाटील, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही, पण तरी पण अफवा करतायत असंही बोललं जात होतं. सगळं नाही असं नाही विषय. करायला मला का ते राष्ट्राध्यक्ष थोडा जेव्हा म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला आणखीन आपलं नाव उंचन असं थोडंच. अरे बाबा रात्रंदिवस किती का आले तर किती नाही, पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे. माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही, कोणाचंच या राज्यात येणार सगळे येत आहेत. आणि काय असतं थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे. ठीक काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं. पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठीच होता. कोणी तिकीट मागायला यायचं, कुणी सहकार्य करा म्हणून यायचं, कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केले मी पडलोच. हा पाया पडायचं. मी म्हणतो पूर्ण ती प्रक्रियाच होती ना, ती प्रक्रियाच होती. प्रत्येक जण तिकीट मागायचा, कोणी मदत मागायचं. ती भयंकर लाट होती. आजही बी उद्या बी राहणारे आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही ती कायम राहणार असं त्यावेळेस झालं होतं. त्यामुळं लय जिव्हारी लागल असंही मी नाही सांगत. बस का लय जिव्हारी लागल असं नाही सांगत. धन्यवाद. ओके.